आज आपण राम आणि बीज मंत्राबद्दल बोलूया। राम मंत्र आणि बीज मंत्र एकच गोष्ट आहे। जसं एका रुपयाच्या नाण्याच्या एका बाजूला रुपया असतो आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी वेगळं, पण तरीही ती एकच गोष्ट असते। राम नारायण राम म्हणजे काय? तो ईश्वराचं नाव आहे जो सर्वशक्तिमान आहे। जसं मी नेहमी सांगतो की राम म्हणजे आकाश आणि आकाशातूनच सगळं काही आहे। जो दुसरा आणि शेवटचा राम आहे तो म्हणजे सर्व जीव। रामो नारायण राम हा एक ध्वनी आहे, एक शब्द आहे जो ईश्वराचं नाव आहे। आपण पूजा करतो आणि ईश्वराला वेगवेगळ्या नावांनी हाक मारतो। कोणत्याही देवाने कधीही असं सांगितलं नाही की माझी पूजा करा। याचा कोणताही पुरावा नाही की कोणताही देव असं म्हणतो की माझी पूजा करा। माणसांनी इतके धर्म निर्माण केले आहेत की त्यांनी आपल्याच देवांची नावं विसरली आहे। ईश्वराचं नाव आहे रामो नारायण राम जो सर्वशक्तिमान आहे आणि तोच बीज मंत्र आहे। जन्मापासून जो जप करतो आणि जो सिद्ध पुरुष होतो तो आपला गुरु असतो। तोच सर्वशक्तिमान आहे, तो स्वतः राम नारायण राम आहे। आपण सगळे राम नारायण यांचाच भाग आहोत। आपण त्याचे अंश आहोत, त्याचे कण आहोत। म्हणूनच संतान दलाकडे या, दीक्षा घ्या। जो कोणी संतान दलाकडे येईल त्याला दीक्षा मिळेल आणि तो बीज मंत्राचा जप करू शकेल। जर कोणी दीक्षा घेतली नसेल तरी तो जप करू शकतो। त्याच्या नावाचं कीर्तन करायला हवं, त्याला मनापासून हाक मारायला हवी। त्याला मिळवण्यासाठी मनातून ऊर्जा निर्माण करून त्याला बोलवायला हवं। तो नक्की येईल, तो भेटेल। जसं संत कबीर सतत हरी हरी म्हणत राहायचे आणि हरी मागून येऊन कबीर कबीर म्हणायला लागायचे, त्यांना हाक मारायचे। आपल्यालाही तसंच करायला हवं। राम नारायण राम आणि बीज मंत्र वेगळे असूनही एकच आहे। जसं विवेक, मन आणि शरीर वेगवेगळे असतात पण प्रत्यक्षात ते वेगळं नाही, ते सगळं एकच आहे। त्याचप्रमाणे हवा, पाणी, सूर्य आणि पृथ्वी वेगवेगळे दिसतात पण हे चारही आकाशाचाच भाग आहेत। आपण सर्व जीव आकाशातून आलो आहोत। आकाशच आपलं घर आहे, आकाशच आपला पितामाता आहे। त्याचं नावच आहे रामो नारायण राम। तो देव आहे, ईश्वर आहे आणि तोच सगळं काही आहे, आकाशच आहे। जेव्हा आपण देव देव करतो तेव्हा कधीही कोणती अडचण आली की एखादा देव येऊन म्हणतो का काय झालं, मी तुझ्या समस्येचं समाधान करायला आलोय नाही, पण निसर्ग आहे, त्याने दिलेलं अन्न आपण खातो त्यामुळं आपली समस्या कमी होते। निसर्गाशिवाय कोणाचंही जीवन शक्य नाही। जे देव होते ते सगळे निसर्गाची पूजा करायचे। आपण जेव्हा देवाची गोष्ट करतो तेव्हा माणसं काय करतात, देवासाठी एक छोटंसं मंदिर बांधून त्याला आत ठेवतात। देवांना एका छोट्या गळ्याच्या ग्लासात पाणी आणि एका छोट्या ताटात नैवेद्य अर्पण करतात। जो देव आहे त्याला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही, तो सगळ्यांचा सर्वशक्तिमान आहे। त्याला माणसांनी दिलेल्या वस्तूंची गरज नाही। आपण देव मानून जन्माला आलो आहोत आणि आपल्याला देव बनून परत जायचं आहे। वरच्याच्या इच्छेनं आपण आलो आहोत। आपल्या आत असलेल्या सगळ्या उणीवा देवाने दूर करून आपल्याला पृथ्वीवर पाठवलं आहे, ही त्याची कृपा आहे। पण लोकांनी धर्म बनवून लोकांना फसवायला सुरुवात केली आहे। जे लोक मला भेटले जे ज्ञानाच्या नावाखाली चुकीचं ज्ञान पसरवत आहे त्यांना मी समजावून सांगणार आहे की धर्म काय आहे। आपण कोणतीही धर्माची पुस्तकं उचलून पाहिली तर त्यात लिहिलं असतं की सूर्य आणि पृथ्वी एका जागी स्थिर आहे, पण शिकलेला माणूस काय सांगतो, सूर्य एका जागी आहे आणि पृथ्वी फिरत आहे। याचा अर्थ धर्माच्या ठेकेदारांनी जी पुस्तकं लिहिली आहे ती चुकीची आहे। म्हणूनच मी नेहमी लोकांना गोष्टी समजावून सांगण्यासाठी बोलावतो आणि स्वतःही समजतो। मी नेहमीच हेच सांगतो की मी पुरावा देईन, माझ्या गुरूंचं ऐका। माझ्या गुरूंनी देखील त्यांच्या गुरूंचं ऐकलं होतं। राम नारायण हेच सत्य आहे। लोकांनी रामाला स्वीकारावं, हृदयातून ऐकावं, विवेकाचं ऐकावं। विवेक आपल्याला सांगतो की शंकर सरकार असं म्हणतात। आपला विवेक आपल्याला स्वतःच सांगतो की काय सत्य आहे आणि काय असत्य आहे। विवेक आपल्याला समजावतो की देव कोण आहे, काय बरोबर आहे आणि काय चूक। गुरु बालक ब्रह्मचारी यांच्याकडून मला 1974 मध्ये दीक्षा मिळाली। मी एका नातेवाईकासोबत बालक ब्रह्मचारीजींना भेटायला गेलो होतो। मी आधीपासूनच धर्म करणारा आणि कर्म करणारा होतो। मी 500 माणसात बसलो होतो। त्यांनी माणसांना सांगितलं सोनापूरहून शंकर सरकार आले आहेत, त्यांना घेऊन या। ते लोक मला बाबांकडे घेऊन गेले। त्यांनी मला खूप प्रेम दिलं, इतकं की माझ्या आई वडिलांनीही कधी दिलं
दिलं नव्हतं. गुरुजी मला आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी माझ्यात बीज मंत्र टाकला. त्यांनी माझ्या हातात एक पर्चा दिला आणि ते जपत असताना मला त्यांचं तत्व आणि त्या पुस्तकाचं महत्त्व कळलं. त्यानं मला नवं जीवन दिलं. त्यांनी मला सांगितलं की तुझ्यात आणि देवात काहीच फरक नाही. तूच सगळं काही आहे. तुझ्या विवेकाला ओळख, त्याचा सन्मान कर. तोच तुला सांगतो काय बरोबर आहे आणि काय चूक. ज्याने विवेकाला ओळखलं त्याला जीवनात सगळं काही मिळतं. त्याला इतर कशाचीही गरज नसते. तोच कर्म करतो आणि धर्मही. त्याच्यामुळेच आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते. मग माणसांनी बनवलेल्या धर्माच्या मागे का लागायचं? आपणच ईश्वर आहोत. या धर्तीवर जे काही आहे ते सगळं आकाश आहे.